अजित पवार हे दिल्लीला जाणार आहेत। अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे। जय महाराष्ट्राला सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। खाते वाटपावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार या संदर्भात आता उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचलेली आहे, कारण 3 पक्ष आहे आणि तिन्ही पक्षाला महत्त्वाची खाती हवी आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणती खाती मिळणार हे पाहावं लागणार आहे। मात्र त्यासाठी आता अजित पवार दिल्ली वारी करताना दिसतायत। शहांसोबत त्यांची बैठक आणि या बैठकीत जी त्यांना खाती अपेक्षित आहेत त्यावर शिक्कामोर्तब होतो का आणि शहांकडून हिरवा कंदील मिळतो का हे पाहावं लागणार। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत, जोडले गेलेले आहेत। महेंद्र, काय माहिती मिळते? कारण आता दिल्ली वारी करतायत अजित पवार, कोणती खाती अपेक्षित आहे राष्ट्रवादीला जे त्यांना मिळावी त्यासाठी ही दिल्ली वारी आहे? श्रेयस, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल झालाय। अजून 9 दिवस झाले पण अद्याप शपथविधी झालेला नाही। मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे त्याबद्दल अद्याप कळलेलं नाहीये। मात्र हा शपथविधी 5 तारखेला हेच वारंवार सांगितले जात आहे। मात्र आज अजित पवार हे दुपारी 4 वाजता ते दिल्लीला जाणार असल्याची बातमी आपल्याला सूत्रांकडून मिळते आणि ही बैठक अमित शहा यांच्या बरोबरच होणार असल्याची माहिती आहे। त्या भेटीमध्ये खाते वाटपावरही चर्चा होण्याची जी शक्यता आहे ती दाट वर्तवली जाते। एकीकडे पाहिलं तर अजित पवार गटाने मागे 9 मंत्रिपदं भेटली होती, त्यामुळे आता अजित पवार गटाला किती मंत्रिपदं मिळतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। दरम्यान ही भेटीत अजून काही चर्चा होते हे या भेटीनंतरच आपल्याला समजू शकेल। जी, धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।